आता आपण बघणार आहे चारची कसोटी। आता चारची कसोटी कशी ओळखायची ते बघूया आपण। आता दिलेली संख्या आहे की नाही आपली, त्या संख्येचे शेवटचे दोन अंक घ्यायचे। कुठले घ्यायचे? शेवटचे दोन, म्हणजे एकक आणि दशक स्थानचे जे अंक आहेत ते घ्यायचे। आणि त्या संख्येला 4 ने भाग जात असेल तर त्या दिलेल्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो। म्हणजे दिलेल्या संख्येच्या शेवटचे दोन अंक यांनी तयार होणारी संख्या तिला, आणि जर शेवटचे दोन अंक शून्य असतील आणि काय शेवटचे दोन अंक शून्य असतील तर दिलेल्या संख्येला कितीने भाग जातो? 4 ने निशेष भाग जातो। परत एकदा लक्षात घ्या, दिलेल्या संख्येच्या शेवटचे किती अंक घ्यायचे? दोन अंक घ्यायचे, बरोबर। ते दोन अंक घेतल्यानंतर त्यांनी मिळून तयार होणारी संख्या, आता इथं आपली संख्या काय आहे? 844 आहे, बरोबर। आता 844 चे शेवटचे दोन अंक काय आहेत? 44 आहे। याला 4 ने भाग जातोय का बघा? 4 ने भाग जातोय। 4 एके 4, 4 एके 4 आणि 4 एके 4 म्हणजे 11 उत्तर येते की नाही? म्हणजेच त्या 44 ला 4 ने भाग जातोय, म्हणजेच ह्या 844 ला कितीने भाग जाणार रे? 4 ने भाग जाणार। नंतर काय 2636 आहे, बरोबर। नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये मग या 36 ला 4 ने भाग जातोय का? जातोय। 4 9 36, म्हणून ह्या दिलेल्या संख्येला कितीने भाग जाणार? 4 ने भाग जाणार। म्हणजे एवढी मोठी संख्या समोर आली तर तुम्हाला कन्फ्युजन व्हायचं गरज आहे का? याला कितीने भाग जातोय? पटकन आपल्या लक्षात आलं पाहिजे की कशाने त्याला भाग जातोय। इथं काय आहे? 4316। 16 ला 4 ने भाग जातो का रे? जातो। 4 16। परत शेवटचे दोन अंक शून्य असतील, बघा शेवटचे दोन अंक काय असतील? शून्य असतील तर काय होतं? 4 ने निशेष भाग जातो। समजली का चारची कसोटी? 2 ची कळाली, 3 ची कळाली, 4 ची कळाली। आता बघूया आपण 5 ची कसोटी। ज्या संख्येच्या अंकाच्या एकक स्थानी, बघा काय 5 ची कसोटी? ज्या संख्येच्या अंकाच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल, काय असेल? 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो निशेष? 5 ने भाग जातो। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो? 5 ने भाग जातो। आता बघा इथं एक्झाम्पल घेते मी 25। एकक स्थानी काय? 5, कितीने भाग गेला? 5 ने गेला। इथे घेते मी 625, एकक स्थानी काय? 5, डोळे झाकून सांगायचं कितीने भाग जाणार? 5 ने भाग जाणार। इथे घेते मी 750, कितीने भाग जातोय? का बरं? का जातोय? एकक स्थानी 0। गुड। नंतर मी सांगते इथं 350 घेते, कितीने भाग जातोय? का जातोय? इथे एकक स्थानी 5 आहे, इथे एकक स्थानी 0 आहे। या दोन्ही पैकी एक जरी असेल तरी त्या संख्येला कितीने भाग जाणार आहे? 5 ने भाग जाणार। समजलं का? नक्की। आता पुन्हा एकदा सांगा 2 ची कसोटी काय शिकलो आपण? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एक संख्या असेल तरी त्या संख्येला कितीने निशेष भाग जातो? 2 ने निशेष भाग जातो। 3 ची कसोटी काय होती? दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो। आणि 4 ची कसोटी काय होती? दिलेल्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो। आणि 5 ची कसोटी काय होती? दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एक संख्या असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो। समजलं का सगळ्यांना?